नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. त्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. याला आपण मराठीमध्ये वर्ग समीकरण असं सुद्धा म्हणतो. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जे मेन इक्वेशन असतं ते असतं ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे जे इक्वेशन असतं हे इक्वेशन मेन इक्वेशन असतं आणि हा जो x तुम्हाला दिलेला असतो हा x असतो व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे बदलत असतो. हा x सुद्धा बदलत असतो आणि हा जो a b आणि c हा जो असतो a b आणि c हा असतो कॉन्स्टंट. हा असतो कॉन्स्टंट. आता याच्यामध्ये x² इज इक्वल टू जर x चा वर्ग असेल तर याच्यामध्ये ज्या x च्या व्हॅल्यू आहेत, ज्या x च्या किमती आहेत, ह्या किती येतात तर x च्या किमती येतात 2. x च्या किमती येतात 2. तर हे जे आहे हे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपण एक एक्झाम्पल बघू की लगेच तुम्हाला ते काय होईल कळेल. एक्झाम्पल घेऊ. पहिलं एक्झाम्पल घेऊ. x² प्लस 6x प्लस 8 इज इक्वल टू 0. आता x² प्लस 6x प्लस 8 इज इक्वल टू 0. आता हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला काय करायचंय सॉल्व्ह करायचंय. आता सर्वप्रथम मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो आणि नंतर ते तुम्हाला सोडवून सांगतो. तर पहिले काय करायचं, आता याच्यामध्ये याचा जो सहगुणक आहे याच्यामध्ये सहगुणक काहीच नाही म्हणून आपण किती मानतो 1 मानतो. तर याचा आणि याचा करायचा गुणाकार म्हणजे हा इथं काहीच नाही म्हणून 1 मल्टिप्लाइड बाय 8 किती झाले 8. मग आता याचा गुणाकार केल्यानंतर हे 8 इथं लिहायचे. शॉर्ट ट्रिक सांगतो आणि नंतर मग ते सॉल्व्ह करतो. हे 8 मध्ये अशी रेष मारायची. आता या दोन्हीचा गुणाकार याच्या बेरजे इतका आला पाहिजे. म्हणजे एक तर बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजेत. याचे फॅक्टर पाडायचे, या 8 चे काय करायचे फॅक्टर पाडायचे आणि त्याची बेरीज किंवा वजाबाकी ही किती आली पाहिजे 6 आली पाहिजे. मग 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8. मोठी संख्या इथं लिहायची, छोटी संख्या या साईडला लिहायची. म्हणजे मोठी संख्या इथं आणि छोटी संख्या इथं. छोटी संख्या या साईडला लिहायची. आता काय करायचं की हा जो इथं हे जे इथं चिन्ह आहे हे चिन्ह बदलून काय येतं इथं येतं. इथं पॉझिटिव्ह असेल तर इथं काय होतं निगेटिव्ह होतं आणि इथं जर निगेटिव्ह असेल तर इथं काय होतं पॉझिटिव्ह होतं. मग इथं पॉझिटिव्ह आहे, इथं काय होईल ते निगेटिव्ह होईल. इथं काय होईल निगेटिव्ह. आता बघा इथं पॉझिटिव्ह आहे, इथं चिन्ह देण्याच्या अगोदर हे जे आहे हे चिन्ह काय करेल याच्याकडे बघेल. हे चिन्ह काय करेल याच्याकडे बघेल. मग इथे जर समजा इथं 2 इथं जर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह जे आहेत पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह मित्र हा जो पॉझिटिव्ह मित्र आहे हा काय करेल बदल
घडवेल. आणि इथं जर निगेटिव्ह असेल तर हा बदल घडवणार नाही. हा जो मित्र आहे बदल घडवणार नाही. पुढे बघा, पुढे लगेच कळेल तुम्हाला. मग हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह काय करेल, बदल घडवेल, म्हणजे जिथं काय येईल 2 येईल. हे जे आहे हे झालं तुमचं सिंपल. म्हणजेच काय, हे आले तुमचे उत्तर. x इज इक्वल टू -4 आणि x इज इक्वल टू -2. x इज इक्वल टू -4 आणि x इज इक्वल टू -2. हे किती आले तुमचे, 2 उत्तर आले. आता याला सोडवायचं कसं, ज्यावेळेस तुम्ही सोडवलं त्यावेळेस सुद्धा याचं जे उत्तर आहे हे उत्तर किती येतं, x इज इक्वल टू -4 आणि x इज इक्वल टू -2 असं त्याचं काय येतं, उत्तर येतं. ठीक आहे. आता त्यानंतर इथं जर अंक वेगळा असेल, समजा इथं जर अंक असेल आता दुसरं गणित घेऊ याच्यावरच. x² -7x + 12 हे आपण घेतलं इज इक्वल टू 0. काय सांगितलंय, हा x आणि हा किती आलं 12, मध्ये रे सोडायची. याचं 12चा फॅक्टर प्लस किंवा मायनस किती आलं पाहिजे, 7 आलं पाहिजे, म्हणजे 4. आणि इथं किती येणार, 3 येणार. इथं मायनस आहे तर इथं काय येणार, प्लस येणार. आणि हे जे प्लस आहे हे इथं चिन्ह येत आणि हा कोणाकडे बघेल, याच्याकडे. मायनस आहे मग बदल घडवेल का, नाही घडवणार. मग इथं किती येणार, +3 येणार. म्हणजेच या दोन्हीचं x इज इक्वल टू किती येणार, 4 येणार. आणि इथं x इज इक्वल टू किती येणार, 3 येणार. हे झाले 2 अंक. परत आता जर समजा इथं अंक आला तर काय करणार, तर ज्यावेळेस अंक येतो, आता ज्यावेळेस (3x² + 19x + 20 इज इक्वल टू 0 असं जर असेल तर काय करायचं, तेच इकडे बघा, याचा आणि याचा गुणाकार 20 × 3 किती येणार, 60. इथं लिहा 60, इथं मध्ये रे सोडा. आता 60 चे असे फॅक्टर पाडायचे की त्याची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजेत, 19 आली पाहिजेत. मग 15 चूक 60, 15 आणि 4 किती, 19. म्हणजे 15 इथं लिहायचे 15 आणि इथं 4, 15 चूक 60. आता इथं पॉझिटिव्ह आहे, इथं काय येईल, निगेटिव्ह येईल. इथं पॉझिटिव्ह असेल तर इथं निगेटिव्ह घ्या, इथं निगेटिव्ह असेल तर इथं पॉझिटिव्ह घ्या. आता हे जे चिन्ह देता वेळेस काय करायचं, हे चिन्ह कोणाकडे बघेल, याच्याकडे बघेल. हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, पॉझिटिव्ह मित्र काय करतो, बदल घडवतो. म्हणजे इथं किती येणार, मायनस. इथं संपलं का, नाही, इथं अजून संपलेलं नाही. आता काय करायचं, आता याचा जो सहगुणक आहे, या x चा सहगुणक, याला काय करायचं, डिव्हाइड करायचं. म्हणजे -15 / 3 -4 / 3. आणि इथं किती येणार, इथे येणार 5. म्हणजे x ची व्हॅल्यू तुमची येणार -5. x ची व्हॅल्यू येणार -5 आणि इथं x ची जी व्हॅल्यू येणार ती येणार -4/3. ही काय येणार तुमची x ची व्हॅल्यू येणार. अशा प्रकारे हे जे तुम्हाला दिलं हे काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.